नमस्कार. ABP 24 तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात. आपण पाहत आहात ABP 24 तास. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष या सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्व कार्यकर्त्यांनी चिकाटीने काम करून काहींना या तालुक्यामधनं त्या ठिकाणी 35,000चं लीड आपण त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी कष्ट केलं. कारण परिस्थिती इतकी वाईट होती की पक्ष फुटला, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काही लोक तिकडे गेली आणि प्रश्न अत्यंत अवघड होता. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला सुप्रियाताईंचं काय होणार हे आम्हा सगळ्यांचा प्रश्न होता. सर्वांनाच म्हणजे तुम्हाला सर्व आपल्या कार्यकर्त्यांना अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. या मतदारसंघामध्ये खडकवासला हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता. बारामती त्या ठिकाणी वेगळ्या पक्षाच्या म्हणजे अजितदादा त्या ठिकाणी मंत्री होते, आमदार होते. इंदापूर मध्ये सुद्धा भरदेमामा आमदार होते, ते त्या वेगळ्या पक्षाचे होते. दौंड मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आणि पुरंदर आणि बोर या ठिकाणी फक्त काँग्रेस पक्षाचे 2 आमदार होते. राष्ट्रवादीचा एकही आमदार नव्हता. फक्त सर्वांचा नेता म्हणून पवारसाहेब त्या ठिकाणी पुढे होते आणि म्हणून पहिल्या वेळेला ज्या वेळेला पक्ष फुटला, ज्या वेळेला ताईंचं नाव घ्यायचं त्यावेळेला संजय जगताप हे आणि संग्रामदादा थोपटे हे 2 आमदार त्या ठिकाणी फक्त आपल्या बरोबर ठामपणे उभं राहिले. त्यावेळची परिस्थिती फार भयानक होती. आज काही म्हणू, एवढे आमदार आले, एवढे खासदार आले, एवढे येऊ आले, पण त्यावेळची परिस्थिती आमच्या हृदयामध्ये की ज्यांनी आम्हाला वाईट काळामध्ये आधार दिला त्याची ओळख ठेवणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मगाशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की संभाजीराव झेंडे सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते. आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा पक्षाला आमच्या उमेदवारी मिळावी ही सुद्धा अपेक्षा होती. शेवटी लोकशाहीमध्ये सर्वांनाच वाटतं की आम्हाला काहीतरी मिळावं, परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी त्या ठिकाणी घोषित करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपली सिटिंग सीट त्या ठिकाणी संजयजी जगताप काँग्रेस पक्षाची जाहीर केली आणि ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी मगाशीच आमची मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये सुद्धा सर्वांनी जाहीर केलं की कुठल्याही परिस्थितीत संजय जगताप यांच्या मागं ताकदीने यांच्या बरोबर उभं राहायचं. आणि ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या पुढे 2 पाऊल टाकून काम केलं त्याच पद्धतीने या वेळेला सुद्धा आम्ही तुमच्या पुढे 2 पाऊल टाकून काम करू. त्याचबरोबर सेनेचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, कुठं कुणाच्यावर त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं असं होणार नाही. पण चुकून कुणीतरी गैरसमज करून घेऊ नका. आपण सगळेजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडी याच्या पाठीमागं उभे राहणार आहोत. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेल की कोणी त्या ठिकाणी मान अपमान, मला हे मिळालं नाही, मला कोणी बोलवलं नाही, मला कोणी सांगितलं नाही, हे मनामध्ये न ठेवता ज्या वेळेला आपल्याला या महाविकास आघाडीचा एखादा मेसेज येईल किंवा आपल्याला ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय संजयजी जगताप साहेब यांचा फॉर्म 29 तारखेला भरणार आहोत. 29 तारखेला खासदार सुप्रियाताई सुळे 10 वाजता आमदार साहेब या ठिकाणी येणार आहेत. तुम्हाला भेटून, कार्यकर्त्यांना भेटून त्यांना कनेरीला जायचे आणि कनेरीवरून अकोल्याला जायचे. तेव्हा ते सकाळी 10 वाजता येणार आहेत. सकाळीच माझा त्यांचा फोन झाला, ताई सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे, पवार साहेब सुद्धा या मतदारसंघामध्ये येणार आहेत आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकजुटीने मागच्याप्रमाणे मागच्यापेक्षाही जास्त आघाडीने त्या ठिकाणी संजयजी जगताप यांना आपण निवडून द्यावं असं या ठिकाणी आवाहन करतो आणि मी या ठिकाणी माझं प्रस्ताव थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी कार्यालयाच्या व्यवस्थापकांना विनंती आहे, आपण कृपया खुर्च्या समोर लावायचे.
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष गौरीताई कुंजीर आपणास विनंती आहे आपण वर यायचे व्यासपीठावर. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीताकाकी कोलते आपणासही विनंती आहे आपण या ठिकाणी वर यायचंय. त्यानंतर प्राच्या अध्यक्षा सन्माननीय सुरेखाताई ढवळे आपणास विनंती आहे आपणही या ठिकाणी यायचंय. सन्माननीय दादासाहेब भाटे आपणास विनंती आहे आपणही या ठिकाणी मंचावरती यायचंय. त्याचप्रमाणे शेख भाभी आपणास विनंती आहे आपणही सर्व महिलांनी वर यायचंय. विनंती की आपण सचिनजी दुर्गाडे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कमी वेळेत घेतो, काय अडचण नाही. दुर्गाडे 45 मिनिटांपेक्षा पुढे जातात, काय अडचण नाही. महाविकास आघाडीच्या पुरंदर हवेली 202 या विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये सर्व मान्यवरांशी चर्चा करावी, संवाद करावा आणि याच्यासाठी आज आपला हा संवाद मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा खऱ्या अर्थानं त्यांच्या सोबत सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी आज काम करते आहे. पुरंदर हवेलीमधील ही जागा डिक्लेअर होत असताना आपल्या सर्वांना मला या ठिकाणी नक्कीच सांगावं असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे आणि पुरंदर तालुका हा उमाजी नाईकांचा, महात्मा फुलेंचा आहे. हे आपण विसरता कामा नये. याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत. कारण हा विचार आहे समतेचा, हा विचार आहे बंधुत्वाचा, हा विचार आहे न्यायाचा. आणि हे न्याय, समता, बंधुत्व हे तत्व कोण देऊ शकतं? तर याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी. कारण महायुतीनं मागच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये ज्या काही पद्धतीनं ज्या चुका करत करत सरकार चालवलंय, कारण मी तो शब्द माझा नाही, तो शब्द आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष सन्माननीय ठाकरे साहेबांचा, की त्यांनी ज्या पद्धतीनं गद्दार ह्या शब्दाचा उल्लेख केला, या शब्दामध्ये सर्व काही सामावलंय. कारण आपल्याला गाडायचंय ते गद्दारांना गाडायचं. तालुक्यामध्ये तालुक्याच्या विरोधामध्ये काम करणारा जो कोणी असेल त्या प्रत्येकाच्या विचाराला गाडण्यासाठीची ताकद आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये, वस्तीमध्ये तयार करायची आहे. आणि ती ताकद असणार आहे, तो विचार असणार आहे महाविकास आघाडीचा. या महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणजे कोण आहे? तर सन्माननीय संजयजी जगताप यांना उमेदवारी डिक्लेअर झाली. या निमित्तानं आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद व्हावा, या निमित्तानं आपल्या कार्यकर्त्यांना काय आपण संदेश देणार आहोत, आपला संदेश काय आहे, आपल्याला कोणाच्या विरोधात जायचं आहे. कारण ही विरोधाची ताकद जी आहे ना, ही ताकद आहे शेतकऱ्यांना संपवणारी, कष्टकऱ्यांना संपवणारी, कामकऱ्यांना संपवणारी, युवकांच्या हातातून रोजगार घेऊन जाणारी. एकीकडे 1500 रुपयाचं गाजर दाखवलं, परंतु दुसऱ्या बाजूला 15,000 रुपयाची लुटमार करणारी ही टोळी आपल्याला महाराष्ट्रात घालवायची असेल तर महाविकास आघाडीचा विचार घेऊन चालणारी माणसं महाराष्ट्रामध्ये, पुरंदरमध्ये, नवे महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक पाहुण्यांपर्यंत आपण पोहोचायचं आहे. संजय जगताप सरांना तर आपण निवडून आणणार आहोतच, त्याच्यात काही दुमत नाही. कारण संजय जगताप सर यांच्या पाठीमागची ताकद आहे शरद पवार साहेबांची, त्यांच्या पाठीमागची ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, त्यांच्या पाठीमागची ताकद आहे अरविंद केजरीवाल साहेबांची. नवे तर पुरंदर हवेलीतल्या प्रत्येक जनतेची, प्रत्येक मतदाराची, प्रत्येक माता भगिनीची, श्रावण बाळाच्या बरोबरीने जशी त्याच्या मातेची ताकद आहे, हीच ताकद आहे खऱ्या अर्थानं संजय जगताप सरांची. कारण ही ताकद आपल्याला लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम इथं बसलेल्या प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, माता भगिनीला करायचं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये साधारण 30 दिवस आपल्या हातामध्ये राहत आहेत. या 30 दिवसांच्या मध्ये आपल्या बूथवरील काम आपण करावं, बूथवरील माणसं किती आहेत प्रत्येकापर्यंत आपण पोहोचावं. संजय सरांचा विचार, शरद पवार साहेबांचा विचार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विचार आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. आणि हा पुरंदरचा मावळा, पुरंदरचा छावा परत एकदा विधानसभेमध्ये पुरंदरकरांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे. कारण या सगळ्या गोष्टी होत असताना मी एवढा मोठा नक्कीच नाहीये,
परंतु मी एक बाकी या ठिकाणी नक्कीच सांगेल की संपूर्ण समुद्र गढूळ झाला म्हणून डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा त्यातील एक ओंझाळभर पाणी बाजूला घेऊया, ते स्वच्छ करूया. हा पुरंदर हवेली नवे पूर्ण महाराष्ट्र, हा महाराष्ट्र स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्र गढूळ करणाऱ्यांना आपल्याला बाजूला काढायचा आहे, त्या गद्दारांना बाजूला काढायचं आहे, त्या खोट्या वागणाऱ्या खोके सरकार मधल्या लोकांना बाजूला काढायचं आहे. अशी मानसिकता ज्यांनी तयार केली, हिंदुत्वाचा मुद्दा ज्यांनी समोर आणला, आणि हिंदुत्व म्हणजे काय आपण हे विसरलो की काय कळत आहे. आज माणसाकडे बघायचं म्हणलं तर समोरचा माणूस हा हिंदू, हा अमका, हा तमका, या स्वरूपातली आपण भूमिका घ्यायला लागलोय. अरे समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुतेचा विचार कुठे गेलाय? हा कष्टकरी, हा कामकरी, हा शेतकरी, हा युवक, हा विचार कुठे गेलाय? या स्वरूपामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं काम करावं लागणार आहे. म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय ना, हे एकत्र आलोय ते म्हणजे खऱ्या अर्थानं आपला विचार, संजय सर जगताप हे आपले विचार आहेत. महाविकास आघाडीच्या विचारांचा कार्यकर्ता, नेता म्हणून आपल्याला त्यांना पुरंदर हवेली मतदारसंघामधून भरघोस मताने निवडून द्यायचंय. कोण काय म्हणेल, कोणाची काय भूमिका असेल याच्याकडे न पाहता त्याच्या भूमिकेला शुभेच्छा द्याव्यात आणि आपण पुढे चालावं. कारण ही भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी घेतली होती त्या काळामध्ये. आज परत एकदा ती भूमिका आपल्याला घ्यायची वेळ आलेली आहे. आचार्य बोलताना बऱ्याचशा ठिकाणी म्हणायचंय की आपल्याला पुरंदर घडवायचा आहे, पण हा पुरंदर घडवत असताना तो विचारांचा, संस्कृतपणाचा, तो विचारांचा नव्हे तर प्रत्येकाच्या काम करायच्या, कष्ट करायच्या हाताला काम देणारा आपल्याला घडवायचा आहे. आणि हा पुरंदर घडवण्यासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय संजय जगताप यांनी पाठीमागची 5 वर्ष दिली. कोरोनाच्या काळामधले सगळं काम आपण आठवा की या सगळ्या पातळीमध्ये आपण प्रत्येकानं पुढे येऊन प्रत्येक अडचणीसाठी आपण काम केलंय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हेच काम परत एकदा उभं करायचंय. मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती करेल की असलेल्या राहिलेल्या काळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं, एक दिलानं, एक विचारानं गावामधील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब गट, उद्धव बाळासाहेबजी शिवसेना गट, आम आदमी पार्टी, काँग्रेस पार्टी 2 पावलं मागं सरून प्रत्येकानं पुढे येऊन प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा मान सन्मान ठेवून एक मतदान आपण करून घेऊया. आणि हा महाविकास आघाडीचा शिलेदार परत एकदा आपण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवूया आणि भरघोस मतानं पाठवूया. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचं आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एकच सांगतो कि जब तक सफल न हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. धन्यवाद सर. या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन ती लढाई जिंकली आणि ताईंना बहुसंख्य मतांनी निवडून दिलेलं आहे. आणि तीच एकी आज आपल्याला या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवायची आहे. तर मला आवर्जून सांगावं वाटतं की लोकांना निवडणुका जिंकण्यासाठी ऍस्ट्रॉलॉजिस्टची नेमणूक करावी लागते, विविध एक रंग त्यांना निवडावा लागतो, तो त्यांचा लकी रंग असतो. पण सर आज आपण इथे येणाऱ्या सगळे हे आपले मावळे म्हणायला हरकत नाही, यांच्या चेहऱ्यावरची जी तेज आहे हे आपल्याला सांगून जात आहे की 2024 मध्ये ज्यावेळेस 23 तारखेचा निकाल येणार आहे त्यावेळेस सर आपल्याच माथी गुलाल आणि जेजोबीचा खंडोबाचा खंडारा हा आपल्याच माथी असणार आहे. हा आत्मविश्वास व्यक्त करताना आपण फक्त सगळेजण एकत्र येऊन फक्त प्रचार करणं ही एक गोष्ट नाहीये. कारण ज्यावेळेस आपण 2009, 2014 आणि 2019 या 3ही वर्षातल्या निवडणुकींचा जर आपण अभ्यास केला तर त्यावेळेस आपल्या पुढे फक्त एकच विरोधक होता. पण आज 2024ची ज्यावेळेस आपण निवडणूक बघतो त्यावेळेस समाज आपल्याला विरोध करणारे फार मोठा असं कुणी नाहीये, पण छोटे छोटे काही आपल्यातलेच काही बाहेरचे अनेक विरोधक तयार होत आहेत. मला यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आठवण येते. कारण ज्या वेळेस अशा प्रकारे अनेक शत्रू आपल्यावरती चाल करून पाहतात त्यावेळेस आपण पहिल्यांदा समोरच्यांची युद्धनीती जाणून घ्यायची असते आणि त्यानंतर आपण आपली युद्धाची किंवा आपली मोहीम आखायची असते. आज आपण बघतो ही काही आपल्याला हरवणारी किंवा अशी काही मोठी टीम नाहीये, एवढं दम तर त्यांच्यात नक्कीच नाहीये. पण हे मतांचं राजकारण करणार आहेत. यासाठी आपण जी ही निवडणूक लढवणार आहोत त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये एकी आणि सुसूत्रतापणा असणं फार गरजेचं आहे. जसं याआधी आपण अनेक सभा झाल्या त्याच्यामध्ये आपण या निवडणुकींचा जो काही प्रचार आहे, प्रसार आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे याचं नियोजन देखील आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये असतील मतदारांच्या यादींचा अभ्यास करणं. मी आपल्याला सगळ्यांना वाटेल की या
या विषयावरती बऱ्याचदा अनेकदा बोलून झालेलं आहे, पण मी पुन्हा पुन्हा सांगते की प्रचार ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस मतदान यादीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण निवडणुकीचा जर गाभा म्हटलं तर ती मतदान यादी असते. त्या पद्धतीने आपण सगळेजण काम करणारच आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस प्रचार करणार आहोत तो प्रचार करत असताना अगदी हे मी तीनही आघाडी महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगतेय, एक बदल म्हणजे आपण सोशल मीडियाचा वापर तर सगळेजण करतोय. सरांनी आतापर्यंत 5 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या काही सुविधा केलेल्या आहेत, जी जी कामं केलेली आहेत, या सगळ्यांचे असंख्य फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, ते सगळीकडे व्हायरल होत आहेत. आपण सगळेजण स्टेटसला ठेवतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय. पण त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा बदल करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर प्रत्येक गावांमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप्स तयार केलेले आहेत. त्या ग्रुप्समध्ये ज्या वेळेस उदाहरणार्थ आपण नीरेचा विचार जर केला तर नीरेचा ग्रुप जो व्हॉट्सअपचा आहे त्याच्यामध्ये नीरेमध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत त्याच्याच व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतंय की सासवड असेल, जेजुरीमध्ये जी काही विकास कामं झालेली आहेत त्याच्यावरती येतात आणि ते स्क्रोल केले जातात. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे नीरेमध्ये जरी उदाहरण घेतलं तर वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मी राहते तर 6 मध्ये काय सुधारणा केलेल्या आहेत, काय विकास कामं झाली ही मला माहिती नाहीये. तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने थोडासा बदल आपल्याला या प्रचारामध्ये करण्याची गरज आहे. आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने नक्कीच मी लहान आहे, पण एक आपल्याला सांगते की आपण जर आता बघितलं संगमनेर मतदारसंघामध्ये एका महिलेच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार प्रचाराच्या संदर्भात बाबतीत झालेला आहे तसा कुठलाही प्रकार अगदी चुकून अनावधानाने देखील आपल्या मतदारसंघामध्ये होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. कारण आपल्या समोरचे विरोधक किंवा शत्रू जे आहेत ते आपल्याला विनाकारण उत्तेजित करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच आहेत. तर त्यावेळेस आपले आदरणीय नेत्याची जी सगळ्यात मोठी खासियत आहे संयम. आपल्या विरोधकांनी जरी आपल्या बाबतीमध्ये अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील आपण ते संयमाने हाताळायचंय. अशा प्रकारे उत्तेजन किंवा उत्तेजनार्थ कुठलीही भूमिका झाली नाही पाहिजे, आपल्याकडून कृती नाही झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल. आता आपण जर बघितलं 2024च्या ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या तिन्ही पक्षांना एकत्र लढायचंय. आपण कोरोनाचा काळ बघितला, आपण सगळेच इतर 2-2.5 वर्ष तर कोरोनामध्ये गेलेले आहेत. 2.5 वर्षांमध्ये आपण राहिलेल्या त्या 2.5 वर्षांमध्ये सर अहोरात्र घडलेले आहेत. मला नाही वाटत की तालुक्यातलं असं कोणतंही एक गाव असेल तिथं सरांनी विकास कामं केली नसतील. आणि आता आदरणीय झेंडे साहेबांनी तर आपल्याला इतकी मोठी ग्वाही दिलेली आहे की जेवढं आम्ही ताईंच्या वेळेस पडलेलो आहोत त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पडणार आहोत. तर मला वाटतं याच्यापेक्षा आणखी काय आपल्याला हमी पाहिजे हे ऐकून एवढं हे झालेलं आहे की म्हणजे आज मला असं वाटतं की आज 2024 तर ज्या वेळेस 23 तारखेला निकाल लागणार आहे त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावरती, आपल्या सगळ्यांच्या खात्रीने आणि विश्वासाने सरांना मी आज आवर्जून शब्द देते, सर 23 तारखेचा गुलाल हा आपल्याच माथी लागणार आहे. आणि परत एकदा आपण जे वाक्य म्हणतो कहो दिल से संजय सर फिर से म्हणा सगळ्यांनी फक्त एकदाच, कहो दिल से. धन्यवाद. आपण आयोजकांनी मला इथे वेळात 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. आणि 23 तारखेच्या आपण पुन्हा एकदा त्या गुलालाच्या प्रतीक्षेत आहोत. तो विश्वास उराची बाळगून मी इथे थांबते. धन्यवाद. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं उद्दिष्ट होतं त्यातून कुठेतरी सावरून आपण बाहेर पडतोय आणि राज्यामध्ये एका गलिच्छ राजकारणाची सुरुवात झाली. तोडाफोडा आणि राज्य करा ह्या इंद्रनीतीचा अवलंब आपल्या महाराष्ट्रवासियांनी केला. एक जबरदस्त फार मोठा मेंदू चालवत्या हे अवलंब आजच नाही, छत्रपती शिवरायांच्या स्वामींनी सोयराबाईंना वेगळं करून संभाजी राजाला नगर पंचायत ठेवायला लावणारी ही देवेंद्रची अवलाद. मी आता या ठिकाणी एवढाच सांगेन की नाथाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देव खुर्चीवर यायचा वाट बघतोय, पण जीच
या सरकारनं केलं. अरे समोरून जाणं आसामला जायची काय गरज आहे? समोरून जा, समोरून हिंमत असेल तर भिडून दाखवा, पण पळून देऊ नका, पळून जाऊ दे नका. आज राज्यात अस्थिर बनले, लाडक्या बहिणीचा फुलकाम त्याग. नगरमध्ये काय घडलं काल परवाची गोष्ट आहे. त्या बहिणी पेपर वाचला असला ना तर या चोरांना साथ देणार नाही असं माझं म्हणणं आहे. अरे बोला, आमचं माझं बी तोंड माझ्या जवळ आहे, पण कुणाला काय बोलावं, कुणाला काय बोलू नये याचं ताळतंत्र कुणीही सोडता कामाचं नाही, भले तो आपला शत्रू असता. पण हे बीजेपीची लोक म्हणजे लबाडाचा एक कारखाना आहे आणि तो उद्ध्वस्त करायचं काम आपल्याला करावं लागणार. आज आपलं सरकार राज्यात नसताना तालुक्यामध्ये 3,500-4,000 कोटी रुपयाचा निधी संजय जगतापच्या माध्यमातून आला. 1909 साली 2009 साली सरांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. ती आज अखेर सबके साथ सबका विचार सबका विकास हे तत्व संजयजींनी आजपर्यंत जपलं आणि भविष्यातही त्यांच्यात बदल होणार नाही. प्रत्येक माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी काम करण्याचं धैर्य त्यांच्यापाशी आहे. येत्या निवडणुकीला आपण प्रत्येक कार्यकर्त्याला एक 10 माणसं जर जोडली तर कमीत कमी लोकसभेपेक्षा 10,000ची मतदानाची भर आपण नक्कीच घालू शकतो असा मला विश्वास आहे. तेव्हा येत्या 29 तारखेला 29 तारखेला तहसीलदार कार्यालयावर आपली अशीच उपस्थिती ठेवा, अशीच ताकद आपल्याला पुरंदरमधल्या छोप्यांना दाखवावा लागणार आहे. यात तुमच्या आणि माझ्या मनामध्ये दुमत नाही. सर्वांनी संजयजी जगताप यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवा, त्यांना आपलं बहुमूल्य मत दान करा ही आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरंदर तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष आणि शेठ झगडे यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. हिंदूंचा हुंकार हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, या आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, या विधानसभेचे महाविकास आघाडी- 2024 च्या 25 तारखेला 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 25 ता
संजयजी जगताप, आदर्श जिल्हा प्रमुख, जिल्हा सदस्य सुराप्पा इंगळे, विजयजी कोलते, स्वर्गीय चंदूकाका जगताप, नाना झेंडे पाटील, कुठे साहेब, आता मला एवढ्यांना एकदम मला ओळखता येणार नाही, मी आता नवीन सन्माननीय व्यासपीठ, आपल्याला 2024 ची इलेक्शन ही सगळ्या आपल्या गोरगरीब माय जनतेची इलेक्शन आहे असं मला वाटते. विषय असा आहे भावांनो बहिणींनो, बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला वेळ 1 मिनिटाचा दिलाय तर बरोबर ना? केंद्राचं काढायचं म्हटलं तर राज्याचं निष्ठून जाईल आणि राज्याचं काढायचं म्हटलं तर केंद्राचं राहून जाईल. पहिलं ह्या ज्यांना कुणाला वाटतंय की शेतकरी माझा बांधव आहे, शेतकऱ्यांसाठी आम्ही करतोय, शेतकऱ्यांसाठी कुणी करतंय, हे अजिबात नाही असं मला वाटतं. ज्या ठिकाणी सोयाबीनसाठी, ज्यासाठी उडदासाठी, ज्यासाठी कांद्यासाठी ते म्हणले ऍप वर करायचं. कोण म्हणला? शाह, माननीय शाह सर हे म्हटले की ती ऍप वावरात न्यायची आणि ती केलं तर धान्य बीजावरती तिथं खरेदी करायला तिथं आपल्या ऍप वर झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आपल्या इकडं जर इंटरनेट नाही तर ते होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, हे बाळांनो काय झालं तर राज्यातलं म्हटलं तर आपण महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 50% सगळे ओके. जसं आपल्या पुरंदर तालुक्यातला आपण एक गड्डा परत जर पुढे आला तर त्याला काढल्याशिवाय तुम्ही माता भगिनींना भगवान ठेवल्याशिवाय राहायचं नाही. ज्यांनी सांगितलं खोटं बोलले, 10 वर्ष त्यांनी सत्ता केली, आम्ही विमानतळ मागितलं, आम्ही रस्ते मागितले, आम्ही हे केले. अहो लोक गोर गरिबाची शेती उद्ध्वस्त करून अदानी अंबानी सारख्या लोकांना तुम्ही इथं आणून ठेवणार असाल तर आमची पुरंदरची जनता जाणार कुठं? हा विषय सर बरोबर आहे का चूक एवढं मला सांगा. जर आपण प्रामाणिकपणे काम आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या वर्षी माननीय संजय चंदूकाका जगताप यांचं आपल्याला काम करायचं. आता बोलायचं भरपूर आहे पण मी 1 महिन्यामध्ये जिथं इथं काय भेटल तिथं इथं माझ्या वाटेल ती मी बोलल. आता काय जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय धन्यवाद. यानंतर निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्माननीय सुनील तात्या दिवार हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते.